रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित बेघर ही एक कौटुंबिक कथा. श्रीकांत, अरे कुठे होतास? मगापासून तो ट्रकवाला चौकशी करतोय. कशाला आलाय तो? सुधाताई विचारत होत्या. काल रात्री धड झोप लागली नव्हती. काल परवापासून या दाढीने जीव खाल्लाय नुसता. डोळे तर रडून रडून आटल्या विहिरीसारखे झालेत. हल्ली डोळ्यांपुढे केसांचा गुंता जसा फिरत असतो. डॉक्टर म्हणतात डोळ्यातलं लिक्विड गढूळ झालंय. असू दे, मरण्यापूर्वी ज्या ज्या यातना सोसाव्या लागतील त्या सोसायलाच हव्या. भोग सुटलेत का कुणाला? अरे श्रीकांत, अगं प्रमिला, म्हणतच सुधाताई गच्चीत आल्या तर त्या भल्या मोठ्या ट्रकमधली माणसं घरातलं सामान हलवत होती. ट्रकमध्ये नीट रचून ठेवत होती. श्रीकांत, धडपडतच सुधाताई जिना उतरल्या. रडू आवरत नव्हतं. घरावर जप्ती आली की काय, इथपासून नाना शंका जीव घेत होत्या. तरीच गेले काही दिवस श्रीकांत आणि प्रमिला सतत कसल्या तरी धावपळीत गुंतलीत. अरे, हे सामान कोण कुठे नेतंय? आवाज किती थरथरत होता त्यांचा. श्रीकांतने उत्तर दिलं नाही. बायकोकडे पाहिलं. प्रमिला म्हणाली, हे सामान आमचं आहे. आम्ही ब्लॉक घेतलाय. तिकडे जातोय आता राहायला. सुनेच्या या वाक्यानं सुद्धा त्यांच्या डोक्यावर जसा वज्राघातच झाला. त्यांची दातखीळ बसली. बाहेर काढून ठेवलेल्या खुर्चीवर धपकन त्या बसल्याच. दोघं शांतपणे सामान भरत होती. नवऱ्याच्या टेबलाजवळची गोल फिरणारी खुर्ची हमालांनी उचलून आणलेली पाहताच त्या एकदम उठल्या आणि म्हणाल्या, ती खुर्ची न्यायची नाही. दोघं एकदम वळली. आव्हानात्मक पवित्रा घेऊन उभी राहिली. यांची खुर्ची न्यायची नाही, सुधाताई परत म्हणाल्या. अगं आई, या खुर्चीशिवाय मी या घरातलं दुसरं काहीच नेत नाहीये, श्रीकांत म्हणाला. हो, सगळं आम्ही आणलेलं आणि माहेरून आणलेलंच सामान नेतोय, प्रमिला म्हणाली. आई बाबांनी याच खुर्चीवर बसून होमिओपॅथीत पैसा यश मिळवलं. ही खुर्ची लकी आहे. त्यांचा व्यवसाय मी पुढे चालवतोय. डॉक्टर म्हणून मला यश पैसा मिळवायचा आहे. तुला या खुर्चीचा काहीच उपयोग नाही, श्रीकांत म्हणाला. उपयोग नाही कसा? त्यांची आठवण, त्यांची स्मृती, याचं मोल तुला नाही कळायचं. आता अचानक ट्रक आणून सामान हलवताय. तुम्हाला कशाचीच चाड नाही का रे? श्रीकांत गप्प बसला. पण प्रमिला म्हणाली, आई, तुम्हाला विचारूनच का नेहमी आम्ही आमचे निर्णय घ्यायचे? मला माझ्या पद्धतीनं जगायचंय आणि या ब्लॉकसाठी माझ्या भावानं मदत केलीये. या खुर्चीला हात लावायचा नाही, असं ठामपणे म्हणत सुधाताई आत निघून गेल्या. स्वतःला खोलीत कोंडून घेत रडल्या, खूप रडल्या. सुधाताईचं एकटीचं आयुष्य सुरू झालं. श्रीकांत 4-8 दिवसांनी यायचा, पण सुधाताई त्याच्याशी जेवढ्याच तेवढं वागायच्या. तो असताना राग, प्रेम, ममता मनात घुसळण घालत असत. पण ज्या एकुलता एक मुलानं असा विश्वासघात केला, त्याच्याशी आता चांगलं वागायचं ते कसं नि का तेच कळेना. मुलगी लांब तिकडे ऑस्ट्रेलियात होती. तिला पण इथे काय घडलं ते कळवलं नाही. कशाला जावयासमोर लेकीला कमीपणा द्यायचा. आई, तुम्हाला पत्र पाठवलंस? श्रीकांत विचारत होता. कशाबद्दल? म्हणजे हेच की आम्ही स्वतंत्र राहत आहात, ब्लॉक घेतलाय हेच ना? छे, इतक्या लहान सहान गोष्टी कशाला लिहायच्या? उगाच तिनं परत लिहायचं, तू एकटी कशी राहणार, सोबत ठेव कुणीतरी. हे नीते, उंटावरून शेळ्या हाकायच्या नुसत्या. आईचं हे रूप पाहून श्रीकांत चकित झाला. त्याला वाटलं होतं आई रडेल, भेकेल, भांडेल, टाकून बोलेल, पण जणू काही झालंच नाही अशी वागते. एवढ्या महत्वाच्या घटनेला लहान सहान गोष्ट म्हणते. तुझी काही बँकेची बाहेरची कामं असली तर सांग, मी दर आठवड्याला येऊन करून जाईन. छे रे, आता तर मला खूप वेळ असतो. एकटा जीव सदाशिव. काम नाही, काज नाही, स्वयंपाक पाणी नाही, कसला तापच नाही डोक्याला. म्हणजे म्हणजे काय विचारतोस? अरे श्री, सकाळचा डबा लावलाय. रात्री एवढं तेवढं तोंडात टाकते. नाहीतर वळणावळणावर हॉटेलं आहेत. जाते, हवं ते खाऊन येते. मजेत आहे मी. अगं, पण तुला तर हॉटेलचं आवडायचं नाही. आम्ही जायचो तर कोण रागवायचीस? घरीच इडली डोसा करायची हौस तुला. लेकाचं बोलणं ऐकलं आणि सुधाताईंचा जीव गलबलला. जीव गोळा झाला. या एकुलता एक लाडक्या लेकाचं खाणंपिणं सांभाळायचं. त्याच्या तब्येतीला डोळ्यात तेल घालून जपायचं, जोपासायचं. त्याचा अभ्यास, त्याचे छंद, त्याच्या आवडीनिवडी
हेच आपलं आयुष्य होतं, त्यातच सुख वाटायचं. पण स्वतःला त्यांनी आवरलं. म्हणाल्या, हे बघ श्री, माणसाबरोबर त्याची हौसमौज पण बदलत जाते. पण आता माझा वेळ मात्र इतका छान जातो, विचारू नकोस. डोक्याला कशाचा त्रासच नाही बघ. बीपी पण अगदी नॉर्मल असतं. पण तरीही नियमित औषधं घेत राहा. आणून देऊ? नको. अरे आता मी होमिओपॅथीचं औषध नाही घेत. डॉक्टर जोशी कोपऱ्यावरच आहेत. यांच्याकडून सगळं चेकअप करून घेतलं. त्यांचं औषध घेते. आई, काय हे? मी घरातला एवढा डॉक्टर असताना तू ॲलोपॅथीचं औषध घेतेस? होमिओपॅथीचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. हे मी तुला सांगायला हवं? नाही श्री, आता तू काही सांगायचा हक्कच गमावला आहे. सुधाताईंनी बोलणं संपवलं. त्या उठून गेल्या. श्रीचा संताप आवरता आवरेना. दार आपटतच तो घराबाहेर पडला. आईचं हे वागणं अनपेक्षित होतंच, पण अकल्पित, अयोग्य होतं. प्रकृती सुधारली आई. हो तर? अरे आता व्यापच नाही ना काही. अमक्यासाठी हे करा ते करा, काहीच नाही. रोज सकाळ संध्याकाळ मस्त फिरून येते. काय ताजंतवानं वाटतं म्हणून सांगू. अंधारात एकटी जाऊ नकोस. कोणी गळ्यातलं ओढलं, वाहनाचा धक्का लागला, पडली बिडलीस तर परत पंचायत. छे रे, माझी मुळीच काळजी करू नकोस. अरे माझ्या वयाच्या कितीतरी बायका नेमानं फिरायला येतात. आमचा छान ग्रुप जमलाय. कांदे नवमी, आवळी भोजन, पत्ते, भिशी, त्रिपा, गप्पा. मी अगदी आनंदात आहे. आई, तू बदललीस. हे तुमचे उपकार म्हणायचे. तुम्हीच मला सुखाचा मार्ग दाखवून दिलास. नाहीतर कसलं रे ते माझं जगणं. नुसतं खर्ची पडत राहायचं. कुणाला ना किंमत ना गरज. जातो. श्रीकांत एकदम म्हणाला. थांब जरासा. वेळ असला तर माझ्याबरोबर सोनाराकडे चल. का? नवा दागिना करून घेतेस? एकाचा वाकडा स्वर कळला, पण राग गिळून त्या म्हणाल्या, तोडे विकायचे आहेत. सोन्याला भाव पण चांगलाय. का? मी देतो ना पैसे. किती हवेत? छे छे, तुझे तुलाच लागत असणार. कोण महागाई आहे. हे दारच हजाराच्या वर गेलं. शिवाय टोलाचं घड्याळ घेतलंय. बघ ना पॅसेजमध्ये लावलंय. त्याची टिकटिक, त्याचे टोल 24 तास सोबत करतात. एकटं वाटत नाही. पण घरातला जुना दागिना कशाला विकतेस? कुणासाठी ठेवायचंय आता? सांग. मला तरी सुख मिळवू दे. तू एकदम अशी तोडून टाकशील असं वाटलं नव्हतं आई. तो घरी गेला. बायको म्हणाली, तुम्हाला ना अजिबात धोरण म्हणून नाही. अहो एवढे सुंदर तोडे विकलेत. जुन्या काळातलं ते अस्सल सोनं किती छान होते. शी, 1000 रुपये देऊन टाकायचे. शेवटी राहील ते आपलंच आहे. आज तसल्या घाटाला 500 रुपये घडाई पडेल. प्रमिला तणतणतच म्हणाली. नाही, आईचा भरवसा नाही. आई ज्या पद्धतीने वागते, बोलते, त्यावरून आईनं ती जागा आणि तिचे दागदागिने, पैसा अडका, चीज वस्तू कुणा संस्थांना देऊन टाकल्या तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. काय म्हणताय काय? प्रमिला हादरलीच होती. हो, ती फार खंबीरपणे वागते. मी गेलो तर कधीही कशाची तक्रार करत नाही. एकटी आहे. एक वेळचा जेवणाचा डबा आणते. त्यामुळे सगळा व्यापच वाचला म्हणते. काय सांगताय काय? कमालच आहे. खरं तर त्यांना स्वयंपाकाची कोण आवड. हो, पण तुला आठवली नाही ही दुर्बुद्धी. माझी तर मुळीच इच्छा नव्हती. नवऱ्याच्या या बोलण्यावर ती पटकन म्हणाली. मग जा, तुम्ही पण तिकडेच जाऊन राहा. नाहीतरी नाहीतरी काय? हा, तुझा मोठा उजेड पडलाय. आईच्या अशा तुटक वागण्यानं श्री दुखावला, निराश झाला. आईकडे जाणं येणं नकळत कमी कमी होत गेलं. पण तरीही आईचा निरोप नाही. का नाही आलास म्हणून विचारपूस पण नाही. सुधाताई जणू वयाची कात टाकून परत तरुण झाल्या होत्या. स्वावलंबी झाल्या होत्या. स्वतंत्र झाल्या होत्या. अगं बाई श्री, अरे तुला नाही का कळलं? सुधाताई कुठल्याशा प्रवासी कंपनीबरोबर दक्षिणेतल्या सफरीवर गेल्यात. कन्याकुमारी, रामेश्वरम, कोडाई कॅनॉल, पॉंडेचेरी, मद्रास, काय नि काय काय. शेजारच्या अमृताई म्हणत होत्या, घराला कुलूप होतं. आश्चर्य आहे. आईनं मला कळवलं पण नाही. श्री म्हणाला. आई या वयातही उमेदीनं हौसेनं जगते. नाहीतर तुम्ही, तुमचे हाल पाहतो आहेच की. किती गुंतलात, किती कष्ट घेतात. वय सुद्धा मनाच्या आधारानं तग धरत असतं. श्रीने अमृताईंना गप्प केलं. पण मनातून श्री फार दुखावला होता. आईच्या वागण्याचं कोडं उलगडत नव्हतं. अगदीच अनपेक्षित, अगदीच अकल्पित. छे,
अयोग्य अनपेक्षित तर आपण वागलो. प्रमिलाच्या नादानं वेगळे झालो. आईला न सांगता न विचारता. पण आता तर आपल्याला घरच राहिलेलं नाही. ते घर प्रमिलाचं, हे घर आईचं. आपण मात्र बेघर.